स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आकाश प्राजक्ता। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेशोला डिस्काउंट ऑफर चालू होती खूप जास्त। त्यानंतर मी एवढं सगळं बघत असतात, हे सगळं मी मेशोवरून मागवलं आहे। तर तुम्हाला पण दाखवते मी काय काय मागवलं आहे आणि त्याचे रिव्ह्यू कसे आहेत। मी सगळे प्रोडक्ट यूज करून बघितलेत, सगळे छान प्रोडक्ट आहेत, खूप चांगलं मला भेटलेत प्रोडक्ट। तर चला तुम्हाला मी दाखवते। तर फर्स्ट माझं प्रोडक्ट आहे फर्स्ट प्रोडक्ट आहे हे जे आपल्या पॉलिथिन असतात किंवा सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या ह्या हँग करण्यासाठी मी हे मागवलंय। खूप छान क्वालिटी आहे। आधी पण आम्ही एकदा हे मागवलेलं आहे, त्यामुळे मी हे परत मागवलं। खूप छान आहे। याच्यामध्ये घडी करून आपण ठेवू शकतो पॉलिथिन, आणि इकडनं पण काढू शकतो, इकडनं पण। आता हे मी हँग पण करणार आहे, त्यानंतरचं पण मी तुम्हाला दाखवेल कुठं हँग करते ते। पण क्वालिटी चांगली आहे आणि हे मला भेटलंय फक्त 69 रुपीजमध्ये। खूपच कमी प्राईजमध्ये भेटलं, खूप अफोर्डेबल आहे। तर घेऊ शकता तुम्ही हे, मला तर खूप आवडलं। अजून मी घेतलंय हे मला भेटलं आय थिंक 200 रुपीजमध्ये। हे वाफ घ्यायचं मशीन आहे। तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही हे घेऊ शकता। आणि मी यूज पण केलेलं आहे बघा, मी ऑलरेडी ओपन केलं बॉक्स, यूज केलेलं आहे। कसं यूज करतात त्याचा व्हिडिओ मी इथं कोपऱ्यामध्ये टाकल। आणि खूप छान आहे। आपण बॅटरी इथं बॅटरी टाकायला जागा आहे, आणि इथं त्यांनी एक पिन पण दिली आहे, तुम्ही डायरेक्ट पण हे करू शकता। बटन दाबलं की लगेच वाफ यायला चालू होती। खूप चांगलं मशीन आहे, लहान मुलं घरात असतील तर हे नक्कीच तुम्ही यूज करू शकता। खूप छान आहे। याच्यासोबत मोठ्या सॉरी ही माझ्या मुलीने, माझी मुलगी लहान आहे, तिने ओपन करताना हे असं हे केलं। मोठ्या लोकांसाठी सुद्धा त्यांनी हे दिलंय, आणि तोंडातून वाफ घ्यायची तर त्यासाठी हे पण एक एक्सटेन्शन दिलंय त्यांनी। खूप छान आहे। 200 रुपीजमध्ये मला असं वाटतं की एवढं चांगलं प्रोडक्ट नाही भेटू शकत, त्यामुळे म्हणजे फोकस होईल त्याला कोणाला बघायचं नाही। याचा व्हिडिओ मी इथं टाकणार आहे कुठेतरी पुढे, तर तुम्हाला दाखवते। हे यूज करताना पण मी व्हिडिओ काढलेला आहे। त्यानंतर माझं थर्ड प्रोडक्ट आहे ॲक्च्युली मी किचनसाठी हे घेतलंय। किचनमध्ये आपल्या रोल्स असतात, हे टिश्यूचे वगैरे, ते हँग करण्यासाठी आहे हे असं त्याला प्लास्टिकचं हे दिलंय त्यांनी हँग करण्यासाठी। असं चिटकवायचं आणि त्याला हे असं लावायचं। हे लावून झाल्यानंतर पण मी तुम्हाला एक व्हिडिओ काढून टाकते, म्हणजे तुम्हाला समजून येईल। आणि इथं तो टिश्यू लावता येतो आपल्याला। खूप छान आहे। हो, खूप छान। तर हे तुम्हाला मी लावून दाखवते, त्याचा व्हिडिओ दाखवते कसं लावायचं। पण हे पण खूप चांगलं आहे, हेवी आहे, असं नाही की खूप साधं सुद्धा आहे। जर मी प्राइस सांगायचं विसरले असेल तर मग मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन किंवा इथं कुठं कोपऱ्यामध्ये टाकून देईल। हे मला भेटलंय, मी तुम्हाला इथं लिहून देईल की कितीला घेतलंय कितीला नाही ह्याची प्राइस। पण हे सगळं मला खूप अफोर्डेबल मध्ये भेटलंय, म्हणजे मला असं वाटतं 200च्या सगळं कमी मध्येच प्रोडक्ट आहे। एकच प्रोडक्ट आहे जे सगळ्यात 200 पेक्षा जास्त आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मला काय काय आहे। मी हे वॅक्सचं एक किट मागवलेलं, हे मला भेटलंय 350 मध्ये। तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की मला खूप आवडलं, मला सगळ्या प्रोडक्टमध्ये हे खूप जास्त आवडलं। ह्याच्यामध्ये मला 2 हे वॅक्स भेटलंय, हे ॲलोवेराचं वॅक्स आहे, आणि दुसरं आहे हे चॉकलेटचं वॅक्स आहे। हे 2 वॅक्स, आणि ह्याच्यासोबत मला एक वॅक्स हिटिंगची मशीन भेटली आहे, ती पण खूप छान आहे। मी हे चालू करून बघितलं, खूप छान मशीन आहे, क्वालिटी पण चांगली आहे। 350 मध्ये एवढं चांगलं भेटणं मला तर नाही वाटत की भेटेल म्हणून कुठं। त्यासोबत हा स्पंज भेटलाय मला,
आणि हे यूज करायचं स्पॅच्युला आणि ह्यात स्ट्रिप्स. फक्त हे सगळं मला 350 मध्ये भेटलंय आणि खूप चांगलं आहे. ह्याचं यूज केल्यानंतरचा पण एक रिव्ह्यू मी तुम्हाला देईन. पण मी तर जेवढं बघितलं क्वालिटी वाईज हे खूप चांगलं आहे. त्यानंतर मी अजून यूज केल्यानंतर परत एकदा तुम्हाला सांगेल की कसं आहे कसं नाही. पण एवढ्या प्राईजमध्ये मला तर वाटतं हे खूपच अफोर्डेबल आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं किचनसाठी हे रोल मागवले. याच्यामध्ये एकामध्ये 3 पॅकेट होते. ह्याची पण प्राइस मी तुम्हाला बाजूला सांगून देईल की किती आहे. पण ही पण मला वाटतं 100 रुपीजमध्ये मला हे 3 भेटलेले आहेत आणि खूप छान आहे. ह्याची क्वालिटी मी यूज पण केलेलं काढलं. खूप चांगली क्वालिटी आहे. किचनसाठी आपण हे जे काय वापरतो हे सगळे काय वापरतो प्रोडक्ट्स किचनसाठी आपण पुसायला जे पण हे वापरतो कापड वगैरे दुसरं, त्यापेक्षा हे मला असं वाटतं बेस्ट आहे. हे धुवून परत यूज पण करू शकतो. आणि मी याच्या आधी पण हे 3 वापरून झालेले आहेत. आता हे मी परत मागवलेत आणि खूप छान आहे. कमी प्राईजमध्ये आहेत एकदम. माझं नेक्स्ट प्रोडक्ट आहे. हे प्रोडक्ट पण मला खूप आवडलं. हे मी घेतलंय प्राइस ह्याच्यावर नाही दिलेली. 200 लिहून ठेवायची होती आधीच. 200 हे मी घेतले फ्रीजसाठी. फ्रीजमध्ये खूप भाज्या अशा असतात की कॅरी बॅगमध्ये मला समजत नाही की काय ठेवलंय काय नाही. त्यासाठी मी हे घेतलंय आणि याची क्वालिटी बघताल ना तुम्ही खूप छान आहे. मी ऑलरेडी रिव्ह्यू बघूनच हे सगळं मागवलंय. पण खूप खूप छान आहे ह्याची क्वालिटी. आणि ह्याच्यामध्ये आपण काय भाज्या ठेवणार आहे हे पण दिलंय ह्याच्यामध्ये. का तर खाली जर कुठली भाजी ठेवली आपण तर ते ओलं लागून सगळे खराब न होण्यासाठी हे दिलेले आहेत जाळी टाईप. आणि ह्याच्यामध्ये आपण भाजी ठेवली की आपल्याला दिसू पण शकते फ्रीजमध्ये. फ्रीजसाठी खूप चांगलं प्रोडक्ट आहे. हे असे मला 6 भेटले 200 मध्ये. म्हणजे जसं आपल्या आया आज्या करायच्या श्रीखंडाचा डबा दाखवून त्यात हरभरा निघायचं, तसं नाही होणार आहे मित्रांनो. त्यासाठी हे प्रोडक्ट आहे. हरभरा तर हरभराच. आठवतं एकदा काय झालं, माझी ट्रिप होती स्कूलची आणि सेम डबा होता माझा आमचा ह्याच्यामध्ये. आधी कसं असायचं आपल्या कुठल्या पण डब्यामध्ये आपण काय पण ठेवायचं. तर माझ्या आईने पावडर ठेवलेली त्याच्यामध्ये आणि माझी ट्रिप गेलती कुठेतरी. आणि तिकडं मला असं वाटलं खूप भूक लागली. मी टिफिन सगळे खोलून बसले. कुणी पराठे आणलेले कुणी काय आणलेलं आणि मी टिफिन खोलला तर त्याच्यामध्ये पावडर होती. कसली सेम टिफिन होतं म्हणून तोंडाला लावायची. फ्रीज मध्ये टिफिन मध्ये तुझ्या मम्मीने टिफिन मध्ये पावडर ठेवली होती. माझ्या मम्मीने मला टिफिन दिलता. मी टिफिन दोन्ही सेम होते. मी जो टिफिन नव्हता घ्यायचा तो घेतला आणि जो घ्यायचा तो घरी विसरून आणते. खूप वाईट वाटलेलं मला तेव्हा. पण तू जो डब्यात पावडर होती तो पण टिफिन सारखाच होता का? तुझ्या आईने टिफिनच्या डब्यात पावडर का ठेवली? पण डबा वगैरे काय आम्ही फोडला असेल काय ते झालं. ठीक आहे. तर हे पण मला 100 रुपीज मध्येच मागवलंय. 12 आहेत हे हँगर आणि खूप छान आहेत. अजून ओपन नव्हते केले मी, पण क्वालिटी तर चांगलीच आहे ह्याची. मी बघितलं. ठीक आहे, पण लगेचच कळतंय की क्वालिटी चांगली आहे. छान आहे. 100 रुपीज मध्ये अजून काय भेटतंय? 12 आहे. 12चा सेट आहे हा. चांगला आहे, घेऊ शकतो. त्यानंतर ना हे सगळं झाल्यानंतर ना हा जो बॉक्स बघताय तुम्ही तो मिशोवरचा नाही आय थिंक. हे आहे ॲमेझॉनवरून. ॲमेझॉनवर पण सेल चालू होता. ॲमेझॉनवरून मी ओव्हन मागवलाय पिजन कंपनीचा. खूप छान आहे, खूप अफोर्डेबल आहे. मी त्याचा एक व्हिडिओ पण काढलाय जो तुम्हाला मी इथं टाकेल पुढं आणि तुम्ही पण घेऊ शकता. खूप छान आहे. कमी प्राईजमध्ये मला खूप छान त्याच्यामध्ये फीचर्स भेटलेले आहेत आणि घेऊ शकता तुम्ही पण. ह्याचा पण मी रिव्ह्यू तुम्हाला व्हिडिओमध्ये तर सांगितलंच आहे, पण इथून पुढं पण मी तुम्हाला रेसिपीज करताना दाखवेल की कसं आहे हे प्रोडक्ट म्हणून.
त्यानंतर ना मी काल गेलते डीमार्टमध्ये. आता ॲक्च्युली सगळं शॉपिंगचंच चालू आहे म्हणून मी तुम्हाला सगळं सांगते. हे सगळं मेशोचं होतं. मी डीमार्टमधून काय काय घेतलं हे तुम्हाला सांगते. आवनीला डीमार्टमध्ये हे आवडलं. ॲक्च्युली हे तिने स्टोरेजसाठी घेतलं. याच्यामध्ये आपण क्लिप्स वगैरे काही ठेवू शकतो. खूप क्यूट आहे, छान आहे हे बघा. आणि क्वालिटी तर बेस्ट आहे ह्याची. हे भेटलंय आम्हाला 199 रुपीजमध्ये. घेतल्यापासून 199 वेळा पाडले ते, त्यामुळे क्वालिटी चांगली आहे. अजून एक मला सांगायचं आहे, तुम्ही जर नवीनच आई बाबा असताल तर मी हे बुक घेतलेलं आहे, जे की मला वाचायची खूप इच्छा आहे. अजून तरी मी वाचलं नाही. येऊन 2च दिवस झालेत, पण नक्कीच मी हे पूर्ण वाचणार आहे. तुम्ही जर नवीन आई बाबा असाल तर नक्कीच हे बुक वाचा. आईबाबांसाठी याच्यामध्ये भरपूर काय म्हणतात टिप्स दिलेले आहेत. हे मी ऑनलाईन मागवलंय. कुठून मागवलंय हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच लिंक देईल ह्याची. हे पण मी ऑनलाईन मागवलंय. त्यानंतर ना हे तर हे पण डीमार्ट. हा टिफिन मी डीमार्ट मधून घेतलाय. हा घेतला आम्ही 149 रुपीजमध्ये. 139. 49. हां, टॅक्स GST टॅक्स पकडून. आणि याची पण क्वालिटी स्टीलचे टिफिन आहेत. त्यानंतर लिकेज होण्यासारखं पण नाहीये काय. खूप चांगलं हे दिलेलं आहे ह्यांनी. छान आहेत, म्हणजे मला तर आवडला. 149 मध्ये अजून काय हे अपेक्षा करणार आपण. स्टीलचं आहे, फक्त हा टिफिन नाहीये स्टीलचा, पण ठीक आहे, ओके हे आहे. आणि त्यानंतर ना ह्यांनी बॉक्स पण खूप छान दिलेला आहे, जो की टिफिन इकडे तिकडे होणार नाही. आम्ही माझ्या मिस्टरांसाठी घेतलेला आहे नवीन टिफिन. त्यानंतर ना मला तुम्हाला दाखवायचं होतं, मी एक हा तवा घेतलेला आहे. हा तवा कसा यूज करायचा मला तर एवढी आयडिया नाहीये. तुम्हाला माहित असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हा तवा मी घेतलाय 50 रुपयामध्ये. तुम्हाला कसा भेटलाय हा तवा तुम्हीच सांगा, की स्वस्त भेटलाय का कसा भेटलाय. मातीचा आहे. हो, मातीचा तवा आहे. छान आहे, पण मला तर आवडलं. क्वालिटी पण मला चांगली वाटली म्हणून मी घेतलाय. त्यानंतर ना स्टॉप करले जरा चालू कर. त्यानंतर आता आम्ही गेलतो, नवरात्र चालू आहेत आणि आम्ही आता गेलतो तळजाईमध्ये. तिकडं मला हे भेटलं, हे लॅम्प विथ काय बोलतात त्याला, इव्हॅपोरेटर, कापूर वगैरे कापूर जाळायचं आहे हे ऍक्च्युली. त्याच्यासोबत हा लॅम्प पण आहे. इथं एक त्यांनी बटन दिलेलं आहे. चालू केलं की कापूरचं चालू होतं आणि बंद केलं तर लॅम्प चालू होतो. तर ह्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल की कसं आहे. हे यूज केलेलं आहे मी, खूप छान आहे. मला हे भेटलं 250 मध्ये आणि जे की खूप छान आहे, चांगली आहे क्वालिटी त्याची. अशी नाही आहे की लगेचच स्मेल येतो कापूर हो, वगैरे. लगेचच येतो. छान आहे. आपल्याला नसेल पाहिजे कापूरचं तर इथं बटन पण दिलेलं आहे त्यांनी. फक्त ॲज अ लॅम्प पण आपण यूज करू शकतो. तर असा होता आजचा माझा हा व्हिडिओ. तर याच्यातलं कोणतं प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही काय घ्यायचं असेल मेशोवरून तर नक्की घ्या. रिव्ह्यू बघून घेतलं तर सगळे प्रोडक्ट छान येतात, मला तर असंच वाटते. तर आता हे असं